चला तर मित्रांनो, आज आपण चाललोय कर्दे बीचला. कर्दे बीचला माझ्या गावापासून म्हणजे माझ्या वाडीपासून अराउंड 2 ते 3 किलोमीटर आहे. जास्त लांब नाही आहे, पण आम्ही गाडीने चाललोय. आज आमचे गाडीचे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संदेश भाऊ आहेत. हा राईट साईडला इकडून एक रस्ता जातो आणि हा एक लेफ्ट साईड आहे. लेफ्ट साईडने सरळ गेलो की कर्दे येतं. आज पण पाऊस पडलाय, आज पण रस्त्याची हालत खराबच आहे, पण आज पाणी नाही भरलंय. आज थोडा रिकामच आहे सगळीकडे. त्यातनं खड्ड्यातनं गाडी काढत काढत चाललाय. काल माझ्याबरोबर खेकडी पकडायला होता, आम्ही रात्रीभर खेकडी पकडली, पण काल पाणी खराब असल्यामुळे जास्त काही खेकडी आपल्याला भेटली नाही. त्यामुळे मग खेकडी राहून गेली. खेकड्यांचा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे, टाकलेला आहे ऑलरेडी, तुम्ही चेक करा. आता पुढे इकडून सरळ गेलात ना, ही आजूबाजूला असलेली दुकानं, त्या दुकानांच्या ऑपोजिट साईडला ही आहे आमची ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीचा हा जो हे आहे आसूद ग्रुप ग्रामपंचायत, आसूद, मुरुड आणि अशी कर्दे असे 3 यांची एकत्र आहे. आता इकडून असा हे फाटे फुटतात. राईट साईडला गेलो तर अंजारला, हरणे, मुरुडला जाऊ. अंजारला, हरणे वगैरे साईडला, आणि या साईडने आपण कर्दे आणि मुरुड या 2 ठिकाणी जाता येते. इकडचे रस्ते थोडेसे खराब आहेत, पण आता नवीन रस्ता झाल्यामुळे थोडं पुढे गेल्यानंतरला एकदम मस्त रस्ता आहे. कॉन्क्रिटीकरण केले रस्त्याचं, रस्ता नवीन बनलाय. आजूबाजूला भात शेती आहे. झेन विलास एक नवीन रिसॉर्ट बनलंय इकडे. आता हा इकडून मोहल्ला चालू होतो. मुस्लिम समाजाचे लोक इकडे राहतात. तुळशी मोहल्ला म्हणून फेमस आहे. कोणालाही विचारलं तरी आसूदचा तुळशी मोहल्ला कुठे आहे तर ते सगळे सोडतील. ॲक्च्युली मुरुड एरिया लागतो. मुरुडच्या हद्द अजून पुढे आहे, ती पण आपल्याला दिसेल. आणि आपण चाललोय आता. हा नवीन रस्ता झालाय, एकदम सुसाट रस्ता आहे. गाडी पण छानपैकी चालवता येते, काही इश्यू नाही आहे रस्त्याला. कुठेच काही खड्डे नाही आहेत. कॉन्क्रिटीकरण चांगलं केलेले दिसतंय सरकारने. आपलेच पैसे युटिलाइज करून चांगलं काहीतरी काम केलेलं आहे. आजूबाजूला हे सगळे बंगले आहेत. इकडचे म्हणजे मोहल्ल्यातले अर्ध्याहून जास्त सगळे फॉरेनला, दुबई, कतार, मस्कत, सौदी असे कामाला आहेत. त्यामुळे यांचे घरं पण एकदम मस्त बांधलेली आहेत, मोठे मोठे बंगले वगैरे बांधलेले आहेत. संध्याकाळी वाटतं मुलांचा खेळण्याचा प्लॅन आहे, रात्रीचा कबड्डीचा. ग्राउंड तयार करतायत. पाठीमागे गेलं ते एक डुक्कर खाणी म्हणून बोलतात. इथे भरपूर डुक्कर असायचे पहिले, तर डुक्कर खाणी गेली ती पाठीमागे. डुक्कर खाणीच्या नंतरला हा एक आतमध्ये मदिना मोहल्ला आसूद, मदिना मोहल्ला आसूदला जाण्याचा मार्ग आहे. त्यानंतरला इकडे सगळे रिसॉर्ट आहेत आजूबाजूला. आणि हा रस्ता आपला मस्त तयार झालाय आता नवीन. त्यामुळे आता इकडे येणं मस्त वाटतं, एकदम छान वाटतं. मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर टाकलेत, कारण ते पर्यटक येतात, त्यांच्या स्पीड लिमिट नसते, गाड्या खूप स्पीडमध्ये असतात. ही एक जुनी उर्दू शाळा आहे आपल्या इकडे. स्पीड ब्रेकर असल्यामुळे थोडं गतीला रोधक असं हे झालंय, त्यामुळे जरा कंट्रोल राहतो. नाही तर गाड्या एकदम फास्ट पळवतात. मोस्टली पर्यटक हे सातारा, चिपळूण, त्यानंतरला पुणे असेच लोक येतात. एक नवीन रिसॉर्ट आहे इकडे डाव्या हाताला. एक चिकन सेंटर आहे, आम्ही इकडनं पण चिकन घेतो कधी कधी. आता इकडून पुढलं आलो की लेफ्ट साईडला तांबडीचा कोंड म्हणून आहे, आणि हे एक छानसं सुंदर असं तलाव आहे इकडे. त्याची शोभा एकदम वाढते, पाणी तुडुंब भरलेलं असतं, त्यामुळे एकदम छान दिसतं. आता आपण मुरुडच्या हद्दीमध्ये आलोय. आसूद सुटला, आता मुरुडमध्ये आलोय.
मुरुडची हद्द सुरू झाली की हा रस्ता पण संपतो. हा रस्ता संपला की सरळ गेलो तर मुरुड येतं आणि लेफ्ट साईडनी वरती चढलो तर हा बोर्ड लक्षात ठेवा, भैरीचा कोण, करदे, मुरुड बीचकडे सरळ जायचं आणि भैरवनाथ मंदिराकडे इकडे लेफ्ट साईडला, भैरीचा कोंड वगैरे साईडला इकडे थोडासा चढ आहे. थोडासा चढ आहे इथे, मजा येते पण गाडी चालवायसाठी. आणि हा बाजूला आहे तो पूर्ण आता सी व्ह्यू आहे. बाजूनी एकदम आता समुद्र किनारा चालू झालेला आहे, त्यामुळे इकडच्या जागेचे भाव पण खूप वाढलेले आहेत. जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी आम्ही विचारलं होतं तेव्हा जवळजवळ 8 लाख रुपये गुंठा चालू होती. आता त्याच्यापेक्षा जास्त झाली असेल. सोन्याच्या भावासारखेच जागेचे भाव पण वाढत आहेत. आणि हा रस्ता एकदम मस्त जुना रस्ता आहे, मस्तपैकी असा वाडीतनं वेगवेगळ्या ह्याच्यातून घरांच्या मधनं, ही पूर्ण वाडी आहे इकडे, आजूबाजूला लोक राहतात, इथे रेसिडेन्शियल एरिया आहे. तिकडनंच हा मध्ये जातोय. हे कार्यालय मस्त बांधलेलं आहे दर्यासागर मित्र मंडळांनी. तर हे गावातनं हा रस्ता चाललाय ना, तर खूप मस्त वाटतंय ह्या गावातून जायला. जुनी घरं पण आहेत तिथे काय. आणि आता तर ऑलमोस्ट सगळी घरं जांभ्या दगडाची, आम्ही जांभा दगड बोलतो, काही फाडी बोलतात, जांभा दगड याची बनवलेली आहे. तर ह्या घरांच्या मधनं असा हा रस्ता निघालाय. अतिशय सुंदर असा अनुभव घेतोय, थंड वाटतंय, वातावरण एकदम थंड झालंय, पाऊस पडलाय. हा एक मस्त उतार आहे. त्यानंतरला इकडनं येताना, समोर येताना गाडी पटकन दिसण्यात येत नाही, एकदम शार्प टर्न आहे तिथे. इथे एक बसस्टॉप आहे एस टी महामंडळाचं बसस्टॉप आहे इकडे. त्यानंतरला पुढे सगळ्या आजूबाजूला आमराई आहेत, आंब्याची बागा आहेत. हे जुने आंब्यांची झाडं आहेत, इथे जतन करून ठेवलेत, खूप जुनी आहेत, 100-1 वर्षापूर्वीची असावीत. हा रस्ता क्रॉस झाला का मधोमध इकडे आता बाजूला आंब्याची झाडं असल्यामुळे इकडे काय अजून डेव्हलपमेंटचा काय त्यांचा विचार नाहीये किंवा करणार पण नाहीत. कारण सगळीकडेच जर डेव्हलपमेंट झाली तर मग कसं होईल, गाव कुठे राहणार. गावाची मजा गावामध्ये झाडामुळेच येते. कोकण किनारा रिसॉर्ट आहे इकडे, आनंदी निवास होमस्टे नवीन झालेला आहे. इकडे एक नवीन मंदिर तयार झालं आहे, शंकराचं मंदिर आहे ते. ही एक नवीन बिल्डिंग आहे, कन्स्ट्रक्शनचं काम आमच्याच वाडीतले जे काका आहे त्यांचे वडील सुनील मोरे हे होते इथे कामाला. स्कायलार्क असं नाव आहे त्याचं. आमचा एक दादा आहे, त्यांचे एक आता ते होते पुढे कामाला हॉटेलमध्ये, ते देखील हॉटेल पुढे येईल, सागर सावली म्हणून छान हॉटेल आहे. गर्देची खासियत म्हणजे गर्देवरती जास्त वॉटर स्पोर्ट वगैरे होत नाहीत, केले जात नाहीत. तर हे एक 3 स्टार हॉटेल आहे इथे, सागर सावली. आणि हा सी व्ह्यू. तर या सी व्ह्यूसाठी सगळेजण तरसत असतात. तर आम्हाला हा अगदी एकदम जवळ आहे, त्यामुळे आम्हाला लगेच उपलब्ध होतो. इकडे गडका आहेत, अनटच. जास्त लोक इथे तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला इकडे जर फिरायचं असेल, संध्याकाळचा फेरफटका मारायचा असेल तर या समुद्र किनाऱ्यावरती या. आता समुद्र किनारा मस्त आहे एकदम, दिसायला पण व्ह्यू एकदम भारी आहे. आता तिकडे पुढे थोडे वॉटर स्पोर्ट वगैरे चालू केलेत वाटतं ना, ते नवीन वॉटर स्पोर्ट स्टार्ट झालेत वाटतं. आपण तिकडे जाऊया पुढे. तर ह्या व्ह्यूचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही
नक्कीच इकडे व्हिजिट करा. खूप छान असा समुद्र किनारा आहे. मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला हा कुठेच अवेलेबल होणार नाही. मुंबईचे सगळे बीचेस एकदम फुल्ली रस्ते असतात, रश असते खूप. ह्याच्या एका साईडला पूर्ण समुद्र किनारा आहे आणि दुसऱ्या साईडला संपूर्ण असं रिसॉर्ट्स आहेत लागलेले. आता हा सीफेस बीच रिसॉर्ट आहे, पुढे हा पण छान रिसॉर्ट आहे. आणि हा स्पेशल असा समुद्र किनारा. इथे आजूबाजूला तुम्हाला टपरी मिळेल. इकडे त्या टपरीवरती तुम्हाला वडापाव वगैरे, जेवण वगैरे मिळेल, सगळं काही मिळेल. हां, आणि हे सगळे हॉटेल्स नवीन नवीन. हो, आय लव करदे असं नवीन हे टाकलेलं आहे. जुनं झालं ते आता, ऑलमोस्ट 5-6 वर्ष झाली असते. हा एक रिसॉर्ट आहे इकडे डाव्या साईडला, स्विमिंग पूल वगैरे सगळं. हां, तर हे एक 3 स्टार हॉटेल आहे इथे. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला समुद्र आहे, किनारा आहे. तर मित्रांनो, आता आपण इथे उतरलो आहोत. गाडी पार्क करतोय भाऊ. तर हा एक वेट्स म्हणून एक छानसा असा एक खूप मोठा असं हे आहे, हॉटेल आहे. इकडे आजूबाजूला सगळीकडे हॉटेल्सच आहेत. आपण जातोय आता बीचकडे. या किनाऱ्याला अशी एंट्री अशी स्पेशल नाही आहे. कुठूनही खाली उतरू शकता तुम्ही, बिनधास्तपणे उतरायचं. थोडं सांभाळून उतरा, पाय घसरण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या वेळेस तर थोडं अवघड आहे, पण आता पाऊस जात आला आहे त्यामुळे हे ठीक आहे, उतरू शकता. हे आता वॉटर स्पोर्ट अजून चालू झालेले नाही आहे तिथे. सुरुवातीला नाही व्हायचं इथे. आम्ही जेव्हा लहान होतो, यायचो, तेव्हा इकडे स्पोर्ट्स वगैरे असं काहीच नव्हतं. आणि आता हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं अवघड वाटतं. पण आता काय, पण त्या साईडला, राईट साईडला तिकडचा बीच जो आहे, त्या बीचला माणसं खूप कमी असतात. त्यामुळे संध्याकाळी कोण कपल्स वगैरे जो कोण असेल, किंवा आपल्या मुलांसोबत असे तुम्ही फिरू शकता. फेरफटका मारण्यासाठी खूप चांगलं आहे. ती जेटस्की आहे, बैलगाडी तिकडे, बैलगाडी घेऊन जात आहे जेटस्कीला. बैलगाडीचा सदुपयोग सगळेजण करतच असतात. तर अशा प्रकारे बैलगाडीला हे जॉईन करतात. आणि ही जेटस्की जी आहे ती घेऊन चाललेत आता त्यांच्या घरी. आता हे त्याला कनेक्ट करतायत रशीच्या सहाय्याने हे बांधणार. आणि मग बैलगाडी, आपले बैल जे आहेत, घाटी बैल आहेत, खिल्लार महाराष्ट्राची शान, महाराष्ट्रामधले सर्वात नावाजलेले असे बैल आहेत ते. आणि हे बैल आता ह्या जेटस्कीला ओढत घेऊन जातील. असं मस्तपैकी चाललेत. शेवटी काय, किती पण हे झालं, ॲडव्हान्स झालो आपण, किती पण टेक्नॉलॉजी आली, तरी मॅन्युअल पॉवर ही गरज लागतेच. तसेच मॅन्युअलमध्ये हे बैल देखील येतात. असा हा सुंदर असा समुद्र किनारा, रिमझिम पाऊस. फेरफटका मारायला आलेले मित्र गण. खूप मोठा असा बीच आहे हा, पण अजून एवढा हे नाही आहे, गजबजलेला नाही आहे. मुरुड बीच खूप क्राऊडेड असतो. हा बीच त्या मानाने काहीच म्हणजे पब्लिक नसते इथे, खूप कमी पब्लिक असते.
फिरण्यासाठीचा एक चांगला अनुभव घेण्यासाठीचा खूप चांगला बीच आहे हा. याच्या ऑपोजिट साईडचा व्ह्यू पण खूप छान दिसतो. ही अशी टेकडी आहे, मोठं असं डोंगर आहे. डोंगराच्या असंच घेऊन या सगळी सुराची झाडं आहेत ही. त्यानंतरला हे ऑपोजिटला असलेलं एक मोठं हॉटेल आहे, एक दुसरं हॉटेल, त्याच्या मागे डोंगर. तर हा व्ह्यू पाहण्यासाठी जी मजा येते डोळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो, त्याच्यामध्ये आपण कॅप्चर करू शकतो. तसे वॉटर स्पोर्ट्स वगैरे इकडे आता सुरू झालेत. मजा येते. लहान मुलं इथे खूप एन्जॉय करायला येतात, पूर्ण फॅमिलीसोबत येतात. अजून तुम्ही पाहता इकडे बरेचसे लोक आहेत आता. तिकडे तर अर्धे खाली पाण्यामध्ये एन्जॉय करतायत, पूर्ण फॅमिली सोबत आहेत. ऑलमोस्ट इकडे जे येतात राहायला हॉटेल्समध्ये तेच इकडे येऊन एन्जॉय करत असतात. सुंदर असा समुद्रकिनारा, आणखीन एक दापोलीची शोभा वाढवणारा. आणि हा आमचा भाऊ जो की पाहतोय. हवा लेफ्ट साईडनी आहे. इकडे हॉर्स राईड पण आहे, हॉर्स रायडिंग पण होते. तिथे पाहताय हॉर्स आहे. तर ही सगळी फॅमिली वगैरे सगळे इकडे फिरायला आलेत. कॅमल राईड आहे. एक राईड एन्जॉय करायला येते. आपल्याला ज्याला येत नसेल चालवायला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचे सोबत ते हँडल करणारे असतातच, ते असे राऊंड फिरवतात. खूप लांब आहेत ते आपल्यापासून. तर असा आहे हा कर्देचा समुद्रकिनारा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.